राजकारणात आज प्रश्न विकासाचा नाहीये, प्रश्न आहे कोणाची खुर्ची वाचणार. आज महाराष्ट्र सरकार कोणाच्या मतावर नाही तर आमदारांच्या आकड्या उभा आहे. म्हणूनच अजित पवारांची चिता शांत झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रश्नांची चर्चा आहे, उत्तर अधिक कोण. पण खरा घातक प्रश्न हा आहे की एक्केचार आमदार कुठे जाणार. हे एक्केचार आमदार फक्त माणसं नाही, ते सरकार पाडू शकतं आणि सरकार उभंही करू शकतं. पहिले दावेदार आहे शरद पवार, NCPचे निर्माते. त्यांचा स्पष्ट प्रयत्न असेल की पुन्हा पक्ष एकत्र आणायचा. पण वास्तव कठोर आहे. भारतीय जनता पार्टी हे होऊ देणार नाही, कारण ते 41 आमदार जर हातातून गेले तर महायुती सरकार कोसळू शकतं. म्हणून भाजपचा अजेंडा आहे आमदार कुठेही जाऊ देऊ नका. पण सगळ्यांचा अंदाज चुकतो, कारण एक खेळाडू आहे जो गप्प आहे पण कमजोर नाही, एकनाथ शिंदे. मुख्यमंत्रीसाठी सगळं कोण पाहिलं पण भाजपसमोर अडकलं. आणि जर अजित पवार गटाचे आमदार शिंदेकडे वळले तर भाजपला पुन्हा बोलणी करावी लागेल आणि सत्ता ठरवेल संख्या आणि संख्या ठरवेल सौदा. कडू सत्य आहे, पण आमदार गोंधळलेले आहेत. काल ज्यांना मतं दिली ते आज विरोधात आहेत आणि कालचे विरोधक आज सत्तेत. राजकारण इतकं भीषण झालं आहे की स्थैर्य नाही, विचार नाही, फक्त खुर्ची. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होणार हे एखाद्या क्रिकेट मॅच सारखं पाहण्यासारखं झालंय. तुर्तास इतकं. पुन्हा नवीन विषयावरती भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, पेजला फॉलो करा आणि अशाच विश्लेषणात्मक पोस्टसाठी सबस्क्राईब करा. आणि हो, स्वतःची काळजी घ्या, कारण आयुष्य खूप मोलाचं आहे राजकारणांपेक्षा.